नमस्कार, स्वागत आहे तुमचं निकम दीपा यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपली अशी रेसिपी आहे जी आजवर तुम्हाला यूट्यूबवर कोणीच दाखवली नसेल, ती म्हणजे मखानी वाटाण्याची रेसिपी। अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी बनवलेली आहे, तीही घरगुती। आणि ही रेसिपी पहिले आपण लग्नात खाल्लीच असेल, तुम्ही ही देखील खाल्ली असेल, पण आता ही सहसा बनली जात नाही जास्त। पण ही आज मला खाऊशी वाटली म्हणून आज मी ही रेसिपी बनवलेली आहे, म्हणून तुमच्यासोबत मी शेअर देखील केलेली आहे। तुम्हालाही नक्की आवडेल ही रेसिपी, तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघावे। इथं मी 1 वाटी मखाने घेतलेले आहेत, अर्धी वाटी वाटाणे घ्यायचे आहेत, हे ताजे वाटाणे आहेत। त्यानंतर आपल्याला मसाल्यासाठी बघायचे साहित्य, 1 मोठा कांदा आहे, त्याला असं लंबे स्लाइस करून घेतलेला आहे। 1 मोठा टोमॅटो घेतलेला आहे, त्यालाही लंब स्लाइस करून घेतलेला आहे। 1 मिरची घेतलेली आहे, थोडीशी कोथिंबीर, अद्रक, लसूण घेतलेला आहे। त्यानंतर आपण इथं काजू घ्यायचे, 3 ते 4 असे काजू घ्यायचे आहेत आपल्याला। काजूने आपल्या रेस्टॉरंटसारखीच फ्लेवर येईल हे भाजीला, म्हणून आपण इथं काजूचा वापर करणार आहोत। तुम्ही बघितलं इत्यादी साहित्य लागणार आहे आपल्याला। आता कढई ठेवायची आपल्याला। कढईमध्ये मखाने छान असे फ्राय होऊ द्यायचे आहेत आपल्याला। कमीवरच फ्राय करा, कारण की हे पटकन असे जळले जातात, म्हणून याला कमीवरच छान असं फ्राय व्हावं लागते। 2 ते 3 मिनिटं असं छान फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला। खूप छान आणि टेस्टी लागते ही रेसिपी, तुम्ही नक्की घरी करून बघा। आता तुम्हाला मी दाखवते हे मखाने झाले आहेत की नाही। एक असं मखाना हातात उचलायचा आणि पूर्ण दाबला जातो की नाही ते बघायचं। पूर्ण असं दाबला गेला तर समजायचं हे आपले झालेले आहे। आता याला काढून घेऊयात। त्यानंतर मी इथं वाटाणे छान धुवून घेतले 2-3 पाण्याने। आता याला छान असं उकळून घ्यायचं आहे, थोडंसं मीठ घालून उकळून घेऊयात। 5 ते 7 मिनिटं लागतात उकळायला। नरम असं सॉफ्ट उकळून घ्यायचं आहे आपल्याला हे। गॅसवर ठेवून देते मी उकळायला, तोपर्यंत आपण इथं मसाल्याची तयारी करून घेऊयात। आता मी सगळ्यात प्रथम इथं कढई ठेवलेली आहे, त्यात थोडंसं तेल घालायचं आहे। मसाल्याची तयारी करून घेऊया। तेल घालून मी कांदा परतवण्यासाठी ठेवते। आता पूर्ण कांदा मी टाकून घेतलेला आहे। आता याला छान असं मिक्स करून घेऊयात। आपल्याला कांदा इथं थोडा कच्चा स्मेल निघेस्तोवरच परतवायचा आहे, जास्त ओव्हरकुक नाही करायचं आहे आपल्याला। कांदा जास्त भाजायचा नाही आहे, फक्त लालसर असा कलर आला ना तेव्हा आपल्याला कांदा काढायचा आहे। आता कांद्यासोबत इथं अद्रक लसूण देखील टाकते मी, त्यालाही छान फ्राय करून घेऊयात। त्यानंतर आपण काजू होते ते देखील टाकायचे याच्यातच। तर छान काजू पण परतवून घेऊयात आपण याच्यातच। ला 2 ते 3 मिनिटं असं परतून घ्यायचं आहे, जास्त आपल्याला परतवायचं नाही आहे। 1 मिरची देखील टाकलेली आहे मी। आता टोमॅटो देखील यात टाकून घ्यायचे आणि टोमॅटोला छान असं गळेस्तवर आपण फास्टवर थोडं परतून घेते मी, स्लो कधी फास्ट असं करून आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। मस्त असं परतून घेऊयात। टोमॅटो असे सॉफ्ट दिसायला लागले ना तेव्हा आपल्याला गॅस हा बंद करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता टोमॅटो हा आपला सॉफ्ट दिसायला लागलेला आहे। आता थोडीशी कोथिंबीर घालून पुन्हा याला छान मिक्स करून घेऊयात। पूर्ण एकजीव करून घेऊयात। कोथिंबीर थोडी अशी हे झाली पाहिजे, परतली पाहिजे, म्हणून असं थोडंसं फिरवून घ्यायचं आहे कोथिंबीरला। छान मसाला आपला परतून झालेला आहे इथं। आता गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि 2 मिनिटं असंच ठेवून द्यायचं आहे आपल्याला हे गॅसवर। गॅस बंद करून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता किती साधा आणि सिंपल इथं मी मसाला तयार केलेला आहे। आता याला थंड करून छान असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे। 2 मिनिटं आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे, जोपर्यंत कढई आहे गरम तोपर्यंत। आता मसाला आपल्याला थंड करून घ्यायचा आहे, थंड करून झालेला आहे। आता मिक्सरच्या भांड्यात टाकून याला आता फाईन पेस्ट करून घ्यायची। यात पाणी नाही घातलं तरी चालेल, मी इथं बिना पाण्याचंच असं पेस्ट करून घेतलेलं आहे, कारण की टोमॅटोला छान असं पाणी सुटतं। आता आपण इथं सुके मसाले बघूयात। 1 टेबलस्पून मी धण्यापूड घेतलेले आहे, मीठ घेतलेलं आहे, हळद घेतलेली आहे,
लाल तिखट घेतलेलं आहे आणि कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि आपल्याला फाईन पेस्ट केलेला मसाला देखील आहे. आता कढई दुसरी ठेवायची आहे छानपैकी. आता त्यात थोडंसं तेल घालायचं आहे. तुम्हाला लागेल तेवढं तेल घाला. मी 2 मापलं असं तेल घातलेलं आहे. आता हे सुके जे मसाले आहेत ना ते छान असं तेलात परतून घ्यायचं आहे. पूर्ण हलवून घ्या आणि छानपैकी असं तेलात परतून घ्या. घरभर असं सुगंध सुटेल असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला जो मसाला वाटून ठेवलेला तो परतवायचा आहे. याला 5 ते 7 मिनटं लागतात. कमीवरच शिजवायचं आहे आपल्याला. याला पूर्ण असं त्याचं तेल निघेस्तोवर आपल्याला छान असं फिरवून घ्यायचं आहे. कमीवरच पूर्ण एकजीव करून घेऊयात आणि यात तुम्ही झाकण ठेवून देखील याला शिजवू शकता. तेल निघेस्तोवर परतून घ्यायचं आपण झाकण ठेवून. झाकण ठेवून आपल्याला मध्ये मध्ये चेक करायचं आहे. मध्ये मध्ये हा मसाला जळला जाऊ नये याची दक्षता घ्या. पूर्ण एकजीव करून घेते मी. छान असं मिक्स करून घेते. आता मसाला आपला छानपैकी झालेला आहे. तेल देखील सुटलेलं आहे आणि वाटाणे आता आम्ही काढून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता असे नरम शिजवायचे आहेत आपल्याला. वाटाणे हाताने दाबले जातील असे नरम शिजवायचे आहेत. कारण की आपण इथं हे मखाने टाकले ना तर जास्त उशीर भाजी शिजवायला लागत नाही. म्हणून थोडेसे वाटाणे आपल्याला शिजून घ्यायचे साईडला. आता हे झालं आहे. आता थोडासा गरम मसाला टाकायचा आहे आपल्याला 1 टेबलस्पून. गरम मसाला हा वरतूनच टाकायचा कारण की त्याचा फ्लेवर आहे तो लास्टपर्यंत असं टिकून राहतो. म्हणून लास्टलाच गरम मसाला घालायचा आहे. आता हे पुन्हा एकजीव करून घेऊयात. आता मसाला पूर्णपणे आपला झालेला आहे. तुम्ही बघू शकता. तर यात थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला. जे वाटणामध्ये थोडंसं उरलेलं वाटण असतं ना त्यातच पाणी घालून हे थोडंसं मसाल्यात घालायचं आहे. त्यानंतर आता मखाने घालूयात. तर छानपैकी एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. हे पूर्ण एकजीव करून घ्या. पूर्ण मसाले त्याला लागले पाहिजे असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 सेकंड यातच असं छानपैकी परतून घ्या मखाण्यांना. कारण की त्याच्यात जे मसाल्याचा फ्लेवर आहे ना ते पूर्ण त्याला लागलं पाहिजे म्हणून असं परतून घ्यायचं आहे. आता वाटाणे देखील त्यातच आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. दोन्ही साहित्याला शिजायला काही टाईम लागत नाही म्हणून पहिलेच वाटाणे आपण शिजून घेतलेले आहे. मखाण्याला आपल्याला 4 ते 5 मिनटं असं शिजून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं झालेले आहेत. आता हे मसाले छान असं त्याला एकजीव झालेला आहे. तुम्ही बघू शकता साईडला तेल देखील असं सुटलेलं आहे. पुन्हा आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे हलवून. आता मखाण्यांना छान असा मसाला देखील लागलेला आहे त्याला. आता आपल्याला यात पाणी घालून घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढी भाजी पातळ हवी तेवढी तुम्ही पाणी घालू शकता. मी इथं 1 ते 1.5 ग्लास असं पाणी घातलेलं आहे. आता हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता भाजीचा कलर देखील खूप छान आलेला आहे आणि टेस्टीला देखील ही भाजी खूप छान लागते. आता थोडीशी कसुरी मेथी घालून घेऊया वरतून. थोडीशी हाताने असं क्रश करून घ्या आणि टाकून घ्या. कसुरी मेथीने छान असा फ्लेवर येतो भाजीला एक वेगळाच प्रकारचा. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हे स्किप देखील करू शकता. आता छान भाजीला उकळी फुटून द्यायची आहे. त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून याला 4 ते 5 मिनटं असं शिजवून घ्यायचं आहे. उकळी फुटल्यावर मी इथं थोडंसं बटर घालणार आहे. तुमच्याकडे बटर नसेल तर तुम्ही साय देखील घालू शकता दुधाची. पण साय ही अशी ताजीच असली पाहिजे. आता बटर टाकून झालेला आहे. आता भाजीचा गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे. वरतून मस्त अशी कोथिंबीर कापून टाकायची आहे. मस्त असं कोथिंबीर टाकलेली आहे मी. तुम्ही बघू शकता खूप छान अशी ही भाजी दिसत आहे आणि टेस्टीला देखील खूप छान असते. जशी रेस्टॉरंटमध्ये टेस्ट असते ना तशीच ही सेम घरी लागते. याची टेस्ट तुम्ही नक्की बनवून बघा ही रेसिपी. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला दाबायला देखील विसरू नका. मी तुमच्यासाठी असेच नवनवीन रेसिपीज घेऊन येईन. त्यासाठी माझ्या चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंगसाठी.